नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अभिवादनासह सामाजिक उपक्रमांनी साजरा। धुळे शहरातील देवपुरात धाडसी चोरी, देवपूर पोलिसांसमोर चोरट्यांचे तगडे आव्हान। ईव्हीएम विरुद्ध वंचित बहुजन आघाडीची स्वाक्षरी मोहीम। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपाचे देवेंद्र फडणवीस। आता बातम्या विस्ताराने। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने धुळे जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले आहे। राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाप्रती बहुमूल्य योगदान राहिले आहे। वंचित शोषित पीडित घटकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य उल्लेखनीय आहे। त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने धुळे जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अनुयायांच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे। या प्रसंगी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरातील देवपूर कृषी कॉलनी आरती सोसायटीत धाडसी घरफोडी करण्यात आली आहे। पुन्हा एकदा त्याच घरात चोरी झाल्याने चोरट्यांनी देवपूर पोलिसांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कृषी कॉलनी येथील साई सृष्टी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या सुभेदार संग्राम चंद्रकांत पाटील भारतीय सैन्य दलात सेवेत आहेत। धुळे शहरातील त्यांच्या राहत्या घरात बंद असलेल्या खोलीत कपाटातून लहान बाळाचे चांदीचे 20 ग्रॅमचे पैंजण व 2 टेबल फोन चोरट्यांनी कडिकोंडा तोडून चोरून नेले। बरोबर त्यांच्या सासूचे आरती सोसायटी येथे घर असून घर नंबर 81 येथील श्रीकांत दगाजी पाटील यांचे बंद घर पाहून चोरट्यांनी कडिकोंडा तोडून आत शिरकाव करीत कपाटातून 3 ग्रॅम सोने व 20 ग्रॅम चांदीसह 50,000 रुपये रोकड लंपास करून चोरटे तेथून पसार झालेत। तर श्रीकांत दगाजी पाटील यांच्या घरी 1 वर्षानंतर पुन्हा याच ठिकाणी चोरी झाल्याचे दिसून आले आहे। डिसेंबर महिन्यातच त्यांच्या घरी सदर चोरी झाली होती। त्याच प्रकारे आज देखील चोरी झाल्याचे उघड झाले आहे। या संदर्भात देवपूर पोलीस ठाणे पथकास माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। यावेळी ठसे तज्ञ श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते। तर चोरी संदर्भात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीने स्वाक्षरी मोहीम राबविली आहे। ईव्हीएमवर शंका घेतली जात असल्याने बॅलेटवरच निवडणूक प्रक्रिया राबविली जावी यासाठी जनजागृती केली जात आहे। नुकत्याच विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या, मात्र यानंतर ईव्हीएम विरोधात वातावरण तयार होत आहे। ईव्हीएम हटाव देश बचाओ अशी भूमिका घेत ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीने जनजागृती करीत स्वाक्षरी मोहीम राबविली आहे। या उपक्रमात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम संपूर्ण महाराष्ट्रभर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार ईव्हीएम विरोधात जन आंदोलन गेल्या 3 तारखेपासून छेडण्यात आलेलं आहे। आपण सर्वांनी बघितलेलं आहे की ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत। या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने सुद्धा या महाराष्ट्रभर सह्यांचं मोहीम राबवून आम्ही निवडणूक आयोगाला या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून 10,000 लोकांच्या सह्या पाठवणार आहेत। प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून या ठिकाणी सुद्धा आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आणि आज निर्वाण दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आमचे शंकरांना खरात,
आकाश उपाध्यक्ष आकाश बागुल, आमचे भारतीय बौद्ध महासभेचे राज्याचे उपाध्यक्ष सुरेश अण्णा लोंढे, आमचे ज्येष्ठ नेते आदर्श मार्गदर्शक तायडे आप्पा आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आमचे चंद्रमणी वाघ, त्याचप्रमाणे ब्लड फॉर बाबासाहेब आंबेडकर या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भामरे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजीव भाऊ, आमचे बुलंद तोप विशाल भाऊ माले आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच वंचित बहुजन आघाडीच्या चाहण्याने विविध पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून सह्या देऊन या ठिकाणी अभियानाला सक्सेस करत आहेत। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ब्लड फॉर डॉक्टर बाबासाहेब अभियान राबविण्यात येत आहे। या अंतर्गत करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यात तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने धुळे शहरासह जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले। शहरातील करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने ब्लड डॉक्टर बाबासाहेब अभियान अंतर्गत शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप यांच्या वतीने डॉक्टर ब्लड फॉर बाबासाहेब या आंतरराष्ट्रीय अभियानात गेल्या 3 वर्षापासून सहभाग घेतलेला आहे। त्यानिमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महाश्रद्धांजली देऊया म्हणून आज हे रक्तदान शिबिर भरवण्यात आलेलं आहे। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीचे श्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत, तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार यांची वर्ली लागली आहे। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे। या बहुमताच्या बळावर भारतीय जनता पार्टी व महायुतीने सत्ता स्थापन करीत मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीचे श्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत, तर उपमुख्यमंत्रीपदी श्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे। शपथविधी समारंभ नुकताच आझाद मैदान मुंबई येथे संपन्न झाला आहे। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।